लाडक्या बहिणीची कर्जमाफी, दोन प्रश्न आहेत. लाडक्या बहिणीच्या बाबत तुम्ही स्क्रुटिनी करताय आणि जी नावं डबल टेबल असतील ती बाहेर काढायला आता सुरुवात केली आहे. इलेक्शनच्या तोंडावर सरसकट सगळी नावं घेतली आणि आता खूप मोठी गाळणी सुरू झाली. मी तुम्हाला एक सांगतो, याची वस्तुस्थिती छत्रपती संभाजीनगर पासून आमच्या सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत आपण प्रामाणिक घेतली पाहिजे. मी माझ्या जिल्ह्याचा आकडा सांगतो. माझ्या जिल्ह्यामध्ये 37,000 नावं कमी झाली. 4,74,000 नावं होती, त्यातली 37,000 नावं कमी झाली, म्हणजे 4,35,000 नावं तशीच राहिलेली. ही कशामुळे कमी झाली? त्याच्यामध्ये आम्ही महिलांमध्ये, महिला भगिनींमध्ये जाऊन जनजागृती केली. तुम्ही गाडी असलेला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना फॉर्म भरलेला आहे, नोकरी असलेला फॉर्म भरलेला आहे, आणि ते महिला भगिनींना पटले ना. त्याच्यामुळे विरोधकांचं झालंय काय की काहीतरी उगाच फेक नरेटिव्ह सेट करायचा, अशा पद्धतीच्या या सगळ्या भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये विधानसभेला ते अपयशी ठरलेत. मी जबाबदारीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगतो की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत सगळ्या निवडणुका आम्ही महायुतीनं जिंकू आणि भगवा फडकू. कर्जमाफीचा एक प्रश्न आहे. आज असं बावनकुळे असं ज्या भगिनी पैसे घेतलेले आहेत त्या निकषात बसत नाही, त्यांचं काय, त्यांच्यावर कारवाई काय होणार बघू ना. आता मला असं वाटतं की आधी निकषात ज्या अनावधानानं बसलेल्या आहेत त्यांची आपण समजूत काढू, आणि जो पैसे दिलेले आहेत तर मला असं वाटतं की आता त्यांच्याकडनं ते पैसे वसूल करणं, कारण त्यांच्या त्या पर्समध्ये गेलेले पैसे आहेत, त्यांनी खर्च केलेले आहेत, त्यांचे पैसे परत घेणं हे काय माझ्या दृष्टीनं आणि शिवसेना म्हणून आम्हाला